ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंधाच्या 5व्या अध्यायात आपण प्रवेश करतोय. मागच्या अध्यायात सतीन दक्षकन्या दाक्षाणी असलेल्या सतीनं आपल्या माहेरी होत असलेल्या यज्ञामध्ये पतीच्या मनाविरुद्ध जाऊन त्या यज्ञमंडपात प्रवेश केला आणि तिथलं जे दृश्य तिला दिसलं की आपल्या पतीची इथे निंदा होते, आपली सुद्धा कोणी दखल घेत नाही, आपल्याला विचारपूस करत नाही, हे सगळं बघितल्यानंतर आपल्या पतीचा अपमान तोच आपला अपमान असं समजून तिथं तिने आपल्या वडिलांची कडक शब्दात निर्भर्त्सना केली, निंदा केली. आणि ज्या पित्यानं माझ्या पतीची निंदा केली आहे त्याच्यापासून मिळालेला देह ठेवून काय उपयोग, असं म्हणून तिनं समाधी मध्ये प्रवेश करून योगाग्नीनं आपलं शरीर जाळून घेतलं. सर्वसामान्य माणसं आत्महत्या करतात, ती सामान्य अग्नीमध्ये जाळून घेतात, त्याचं पाप आहे. आत्महत्या हे कुठल्याही परिस्थितीत पापच आहे. पण असं जेव्हा योगाग्नीच्या दृष्टीने काही विशिष्ट संकल्पासाठी म्हणून देह सोडला जातो त्यावेळेला आत्महत्येचं पाप तिथे लागत नाही. ही बातमी देवर्षी नारदांनी शंकरांना जाऊन सांगितली. मुळात जेव्हा त्यांना कळलं की सती आपल्या पतीच्या इच्छेविरुद्ध पतीनं जाऊ नको म्हणून सांगून सुद्धा केवळ माहेरच्या आकर्षणानं, माहेरच्या लोकांच्या मोहामुळं ती गेली आहे, इथंच तिचं सतीत्व संपलं. आणि तो देवर्षी नारदांना भगवान शंकरांचा अपमान वाटला आणि म्हणून देवर्षी नारदांनी ही बातमी मुद्दाम शंकरांना सांगितली. कारण जगताचं कल्याण व्हावं ह्यासाठीच देवर्षी नारदांसारख्यांचा अवतार असतो. बरं, ते स्वतः ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि ब्रह्मदेव हे भगवान महाविष्णूंचे पुत्र आहेत, पद्मसंभव आहेत. त्यामुळे भगवान विष्णूंचा जो संकल्प तोच नारदांचा संकल्प आणि विश्वकल्याण व्हावं हाच मुळात संकल्प असल्यामुळं जे काही विपरीत घडलं त्याची भगवान शंकरांना कल्पना द्यावी म्हणून देवर्षी नारद लगेच कैलासावर आले. त्यांनी बातमी सांगितली, पण त्यात आपल्या पदार्थ कुठलंही तिखट मीठ न लावता ती बातमी जसं घडलं तशा स्वरूपात सांगितलं. कारण भगवंताचं जे ब्रीद वाक्य आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ही जी ब्रीद वाक्य आहेत ती ब्रीद वाक्य यथार्थतेनं पुरी करण्यासाठी देवर्षी नारदांसारख्यांचे प्रयत्न चालू असतात. दक्षानं शंकर ते ध्यानस्थ बसलेले असताना आपल्या आगमनाची त्यांनी दखल घेतली नाही म्हणून सर्व प्रजापतींच्या सभेत जी त्यांची निंदा केली त्याच्यातूनच शंकरांना कळलं की दक्ष आपल्याबद्दल वैरभावना बाळगून आहे. आणि भगवान शंकर हे महाज्ञानी, विरक्त, समदर्शी असे असताना त्यांच्याबद्दल अशी धारणा करणं हे केव्हाही योग्य नव्हे, हे देवर्षी नारदांना माहिती होतं. दुसऱ्याने कोणी आपलं कौतुक केल्यानंतर ते कौतुक आपण आपल्या डोक्यात किती न्यायचं याचा ज्यानं त्यानं विचार करायला पाहिजे. प्रजापतींच्या सभेमध्ये दक्ष प्रजापतीला अध्यक्ष केला, तो कर्मांचा अभिमानी होता, कर्मांमध्ये कुशल होता, पण त्याच्यातून दक्षाच्या ठिकाणी जो अभिमान निर्माण झाला, अहंकार निर्माण झाला, गर्व निर्माण झाला, त्या अहंकारातून त्यांनी
शंकरांची निर्वचना केली. वास्तविक शंकर हे त्याचे जावईच आहेत. पण तरी सुद्धा त्या यज्ञात अन्य देवतांना त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे आहुती दिली, हविर्भाग दिला, आणि भगवान शंकरांना मात्र कुठल्याही प्रकारे त्यांचा अधिकार असून सुद्धा हविर्भाग दिला गेला नाही. हा सगळा वृत्तांत जेव्हा भगवान शंकरांना कळला, वास्तविक सती जेव्हा माहेरी निघून गेली तेव्हा भगवान शंकर पुन्हा आपल्या ध्यानधारणेत मग्न झाले. पत्नी गेली परत आली ह्या गोष्टींचा त्यांच्यासारख्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बदल होणार नव्हता. ते पूर्णतः ध्यानमग्न ज्ञानाच्याच उपासनेत असल्यामुळं बाह्य जगतात काय काय घडतंय ह्याच्याशी अशा लोकांचा कधीही संबंध येत नाही. असलं तर असू देत, नसलं तर नसू देत, हीच त्यांची धारणा असते. पण तरी सुद्धा जेव्हा हे वृत्त कळलं की आपल्या प्रियपत्नीने तिथे आपला देह विसर्जित केला यज्ञकुंडामध्ये, तेव्हा साहजिकपणे त्यांनाही राग आला. आणि नंतर भगवान शंकरांनी आपल्या जटेमधनं एक जटा उपटली आणि अचानक तडकाफडकी उभे राहून ती पृथ्वी तलावर जोरदार आपटली की त्याच्यातून वीरभद्र नावाचा एक शिवगण निर्माण झाला. आणि भगवान शंकरांच्या आज्ञेनं तो वीरभद्र भगवान शंकरांच्या अन्य सर्व गणांसह भूत प्रेत पिशाच इत्यादींसह दक्ष यज्ञाच्याकडे धावत आला. त्यावेळची जी परिस्थिती भागवतकार वर्णन करतायत ती काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.